नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेती उपाययोजनामध्ये. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा व्हिडिओचा आपला टॉपिक आहे की आपल्या पिकावर जर व्हायरस येऊच नये किंवा आपण असं म्हणूया की व्हायरस येण्याची शक्यता खूप कमी प्रमाणात व्हावी, तर त्यासाठीच्या मी तुमच्याशी टिप्स आणि कोणतं प्रॉडक्ट वापरावं हे शेअर करत आहे. तर आवर्जून हा व्हिडिओ व्हायरस येणाऱ्या पिकांसंदर्भातील प्रत्येक शेतकरी बंधूपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना प्रत्येकाला फायदा होईल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला व्हिडिओमध्ये व्हायरस ह्या विषयासंदर्भात सांगतो की ह्या जगामध्ये व्हायरसला समूळ नष्ट करणारं औषधच नाहीये, हे माझं वैयक्तिक मत आहे. काही तज्ज्ञ याच्याशी सहमत असतीलच असं नाही. आता मी हे असं का म्हणतोय, मागचा इतिहास बघा. एक साधारणतः म्हणजे कोरोनाचंच आपण जर बघितलं तर कोरोनाचे पेशंट रुग्ण अजून सुद्धा सापडता आहेत. किंवा दुसरी गोष्ट बघितली तर पपई ह्या पिकामध्ये जर आपण बघितलं की व्हायरस आलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही परत पपई लागवड करा, काही ना काही प्रमाणात व्हायरस येतोय, पण समूळ नष्ट झालेला आहे व्हायरस, तर असं होत नाही. हां, व्हायरसला आपण आहे त्या ठिकाणी कंट्रोल करू शकतो, म्हणजे थांबवू शकतो. पण जर त्याला ढगाळ वातावरण, आभ्रट वातावरण, शिरशिरी पाऊस जर भेटला, तसं वातावरण भेटलं, तर तो व्हायरस परत चाल करायला सुरुवात करतो. मग ह्या सगळ्यांसाठी पर्याय काय? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. 3-4 टिप्स सांगतोय, आवर्जून व्यवस्थित ऐका आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. सगळ्यात शेवटची टिप्स अत्यंत महत्त्वाची आहे. तर सगळ्यात पहिली टिप्स अशी, की जेव्हा तुम्ही रासायनिक फवारा मारतात, तर तेव्हा पांढरी माशी ही समूळ नष्ट होत नाही. त्याच्यामुळे पांढरी माशीसाठीचे वेगवेगळे ड्रग वापरा. उदाहरणार्थ ॲसिटामाप्राइड असेल, थायमोथोक्झन असेल, त्यानंतर अनेक मार्केटमध्ये कंटेंट वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर त्या पद्धतीने फोकस बायोटेकचं एक्साईड असेल, तर ह्या पद्धतीने तुम्ही औषधे वापरायची, जेणेकरून थ्रिप्स कंट्रोल पांढरी माशी कंट्रोलमध्ये आली पाहिजे. का? कारण की व्हायरस आणण्याचं मॅक्सिमम काम हे पांढरी माशी करत असते. पांढरी माशीचा डंक बसतो आणि तिथून व्हायरस स्प्रेड व्हायला सुरुवात होतो. तर पांढरी माशीचा कंट्रोल करण्यासाठी रासायनिक फवारा मारायचा असेल, तर त्यावेळेस तुम्ही वेगवेगळे ड्रग वापरले गेले पाहिजे रस शोषण करणाऱ्या किडीचे. त्याच्यात दुसरा प्रकार असा, की जर तुम्हाला ऑर्गॅनिकमध्ये जर जायचं असेल, तर लोमसी हे सगळ्यात छान औषध आहे. लोमसी स्ट्रॉंगने बऱ्यापैकी कंट्रोल होतो. पण लक्षात ठेवा, कितीही फवारे मारले तरी पांढरी माशी समूळ नष्ट होत नाही. त्यामुळे ती रेग्युलरली येतच राहते. त्यामुळे आपल्या रासायनिक फवारणीमध्ये एक कंटेंट जो आहे तो पांढरी माशीचा ठेवायचा, जेणेकरून आपल्या इथे पांढरी माशी कंट्रोलमध्ये राहील. दुसरा जुगाड असा आहे, की त्याच्यासोबत व्हायरस येऊ नये याच्यासाठी आपण काय करू शकतो, तर जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही पपई लावलेली असेल, तर पपईच्या आजूबाजूला किंवा आंतरपीक म्हणून स्वीट कॉर्न म्हणा किंवा साधा मका याची टोचणी करा आणि मका घ्या, बाउंड्रीला मका लावा. आता तुम्ही म्हणाला असं का म्हणतोय? कारण की ती पांढरी माशी पपईच्या पानावरनं उठेल आणि तुमच्या मक्याच्या पानावर बसेल. आता मक्याचं पान राहतं रफ आणि त्याच्यामध्ये जर पांढरी माशीने डंक मारला, तर त्याच्यातनं ती व्हायरस जरी सोडला तरी त्याच्यात काही प्रॉब्लेम होत नाही. तो रेजिस्ट करून टाकतो मका. पण त्याची सोंड खूप असल्यामुळे परत मग पांढरी माशी व्हायरस त्या ठिकाणी सोडू शकत नाही. मग ह्या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला फायदा असा होतो, की त्या ठिकाणी व्हायरसचं कंट्रोल खूप प्रमाणात राहतं. हे माझं वैयक्तिक अनुभव मी तुमच्याशी शेअर करत आहे. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग असा, की जेव्हा तुम्ही रासायनिक फवारा मारा का ऑर्गॅनिक फवारा मारा, त्याच्यामध्ये क्राफ्ट कंपनीचं परफेक्ट म्हणून हे व्हायरससाठीचं औषध भेटतं. बघा, परफेक्टमध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं. गायत्री परफेक्ट प्लस हे औषध वेगळं आहे. ते मायक्रोन्यूट्रिएंट मिक्सचर फर्टिलायझर आहे. मी त्याबद्दल नाही बोलत आहे. मी बोलतोय क्राफ्ट कंपनीचं परफेक्ट. एका शेतकऱ्याचं चित्र त्याच्यावर असतं. तर ते औषध जे आहे, तर त्याचा वापर आवर्जून प्रत्येक रासायनिक किंवा ऑर्गॅनिक फवारणीमध्ये त्याचा वापर करावा. एका लिटरला 1 ml, 15 लिटरच्या पंपाला 15 ml एवढा वापर प्रत्येक फवारणीत करावा. जर व्हायरस आलेला नसेल, तर ते प्रिव्हेंटिव्ह म्हणून काम करेल आणि जर व्हायरस आला असेल, तर आहे त्या ठिकाणी त्याला कंट्रोल ठेवण्यासाठी ते मदत करेल. आता हे परफेक्ट का सजेस्ट करतोय, तर त्याचं पण कारण आहे. कारण की बघा, परफेक्ट हे प्युअर ऑर्गॅनिक औषध आहे. तुम्ही म्हणाल मग कसं काय? तर त्याचा जे आहे ते परफेक्ट जे बनवलं गेलं आहे, ते वृक्ष आयुर्वेदा ह्या ग्रंथामधून बनवलं गेलेलं आहे. जसं फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं, तर
भारतामध्ये वेगवेगळे मुख्य 19 संहिता आहेत. चरक संहिता आहे, सुश्रुत संहिता आहे. तर तशानुसार झाडांचा आणि पिकांवरच्या आजार नष्ट करण्यासाठी एक ग्रंथ आहे, पवित्र ग्रंथ आहे, की ज्याला वृक्ष आयुर्वेदा म्हटले गेले आहे. त्याच्यामध्ये सगळ्या झाडाच्या पिकावरचे सर्व उपाय दिलेले आहेत. तर त्या वृक्ष आयुर्वेदामधल्या श्लोकांनुसार तशा पद्धतीने ते औषध बनवलं गेलं आहे परफेक्ट. आणि त्याचा वापर जो आहे ते प्युअर ऑर्गॅनिक असल्यामुळे त्याचा वापर जो आहे तुम्ही तुमच्या रेग्युलर फवारणीमध्ये करू शकतात. आणि मी नुसतं पपईचाच विषय नाही करत आहे. प्रत्येक भाजीपाला असेल किंवा कोणतंही कापूस सोडून कोणतंही पीक असेल. कापूससाठी इझी कॉटन नावाचं त्यांचं प्रॉडक्ट आहे. त्याच्या सहाय्याने व्हायरस कंट्रोलमध्ये राहतो. पण बाकी इतर पिकांसाठी जो आहे तर याच्यासाठी तुम्ही क्राफ्ट कंपनीचं परफेक्ट वापरू शकतात. एक्सिलंट रिझल्ट मिळतात. क्लोरोफिलचं प्रमाण वाढतं. फ्लॉवरिंगसुद्धा त्याच्याने वाढायला मदत करते. थोडं बायोस्टिम्युलंट म्हणून सुद्धा ते काम करत असतं. तर ह्या 3 टिप्स आवर्जून लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे वापरताना तुम्ही पांढरी माशी कंट्रोलमध्ये करा. दुसरी गोष्ट जर करता आलं तर बांधा कोपऱ्याला आजूबाजूला सगळीकडे बाउंड्री करता येत असेल किंवा आंतरपीक मका म्हणून घ्या. आणि तिसरा महत्त्वाचा भाग असा की क्राफ्ट कंपनीचं हे परफेक्ट वापरा. त्याचे एक्सिलंट रिझल्ट भेटतील आणि व्हायरस बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये राहील. लक्षात घ्या, व्हायरसला जगात समूळ नष्ट करणारं औषध नाही आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा. कमेंट करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे आहे तर त्याबद्दल आवर्जून कमेंटमध्ये सुचवा. आणि इतर शेतकरी बंधूंना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. चला पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.